नमस्कार मैत्रिणींनो, मी पुण्याची अश्विनी। आज आहे श्री कृष्ण जन्माष्टमी, म्हणून सकाळी सुंदर अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली। सकाळी स्वयंपाक पाण्याचं सगळं उरकून घेतलं। जेवण झाल्यानंतर दुपारी मी तयारीला सुरुवात केली। श्री कृष्ण जन्माष्टमी डेकोरेशनच्या मी तयारीला सुरुवात केली। घरातल्याच 2 साड्या वापरल्या। त्यानंतर माझ्याकडे ज्या प्लास्टिकच्या झेंडूच्या माळा होत्या त्याचा मी वापर केला आणि खालून झाडाची पानं तोडून आणली आणि कलशाभोवती मांडली। तर अशा पद्धतीने मी पूजेची मांडणी केलेली आहे। थोडक्यात असं छान सुंदर असं डेकोरेशन करून घेतलेलं आहे आणि त्यात आज आहे श्रावणी शुक्रवार सुद्धा। तर आमच्याकडे पुरणाचे दिवे करायची पद्धत आहे। बऱ्याच कुटुंबामध्ये ही पद्धत आहे की पुरणाचे दिवे करून औक्षण करतात। मी एकीकडे कुकर लावला, हरभऱ्याची डाळ शिजायला टाकली आणि नैवेद्यासाठी म्हणून 5 लाडू करून घेतले। पुरणाच्या दिव्यांच्या प्रथेबद्दल सांगायचं झालं तर पुरणाच्या दिव्यांनी प्रथम जीवतीला, नंतर आपल्या कुलदेवतांना, आपल्या घरातील लहान मुलांना आणि पुरुषांना औक्षण केलं जातं। जर आपलं अपत्य घरात उपस्थित नसेल तर ते ज्या ठिकाणी असेल त्या दिशेने औक्षण करण्याची पद्धत आहे आणि जीवतीला प्रार्थना करावी की हे जीवतिके माझ्या बाळांचं रक्षण कर। पुरण शिजून झाल्यानंतर मी इथे दिवे करायला सुरुवात केलेली आहे। सगळ्यात पहिल्यांदा 2 मुटके करून घेतलेले आणि त्याच्यानंतर दिवे करायला घेतलेले आहेत। तर प्रत्येक पुरुषाच्या नावाचे 5 दिवे अशी करण्याची पद्धत आहे। अर्थात प्रत्येकाच्या घरी वेगळी पद्धत असू शकते। तुमच्यासोबत एक छान गोष्ट मला शेअर करायची, ती म्हणजे तुमच्या मुलांना कुठले 5 आशीर्वाद द्यावे। ज्यावेळेस तुमची मुलं तुमच्या पाया पडतात त्यावेळेस हे पुढचे 5 आशीर्वाद तुम्ही अगदी आवर्जून तुमच्या मुलांना द्या। पहिलं म्हणजे आयुष्यमान भव, 2 यशस्वी भव, 3 कीर्तिमान भव, 4 बुद्धिमान भव आणि 5वं निरोगी भव। असं म्हणतात आपल्या जिभेवर सरस्वती वास करत असते आणि दिवसभरात आपण जे काही बोलू त्यातली एक वेळ अशी येते की आपण बोललेलं सत्यात उतरतं। तर मग मला अगदी मनापासून वाटतं की आपण आपल्या मुलांबद्दल कधीही चांगलंच बोलावं, त्यांना भरभरून आशीर्वाद द्यावे आणि जे काही आपण चांगलं बोलू त्याचे आशीर्वाद आपल्या मुलांना मिळावेत। इथं आता हे माझे पुरणाचे दिवे होत आलेले। मी एकटीच करत होते त्यामुळे खूप वेळ गेला। आता तुम्हाला पळवत दाखवते त्यामुळे ते फास्ट झालेले दिसत आहेत, नाहीतर खूप वेळ लागतो हे दिवे करायला। त्याच्यानंतर कापसाच्या वाती केल्या आहेत, त्या दिव्यांमध्ये ठेवल्या आहेत आणि चमच्यानी सगळ्या दिव्यांमध्ये तूप टाकलेले आणि ही सगळी प्रोसिजर करून झाल्यानंतर मग संध्याकाळी 3ही सांजेच्या वेळेला मग हे सगळे दिवे प्रज्वलित केलेले आहेत मी। आता इथं सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या देवांना पुरणाच्या दिव्यांनी औक्षण करून घेतलेला आहे। जो काही आपण जीवतिकेचा फोटो मांडलेला आहे त्याला औक्षण करायचं आहे। आपल्या कुलदेवतांना औक्षण करायचं आहे। श्री स्वामी समर्थांचं औक्षण केलेलं आहे। या सगळ्यांचं आधी छान असं औक्षण करून घ्यायचं आहे। देवाचं औक्षण करून झाल्यानंतर दोन्ही मुलांचं औक्षण करून घेतलेलं आहे। मानसींचं औक्षण करून घेतलेलं आहे। त्याचा तर कॉलच चालू होता, त्याच्यातच त्याला औक्षण करून घेतलेलं आहे। आता रात्री बरोबर 12 वाजायची वाट बघत होते आणि ती वेळ आली आहे आणि बरोबर 12 वाजता श्रीकृष्णांची मूर्ती घेतली आणि श्रीकृष्ण जन्मसोहळ्याची जी मी तयारी केली होती ती पूजा करायला घेतली। सगळ्यात पहिल्यांदा श्रीकृष्णांची मूर्ती तामणात घेतली, पाण्याने अभिषेक घातलेला आहे आणि मग पंचामृताने अभिषेक घालायचा, म्हणून मग दूध, दही, तूप, मध, साखर या सगळ्या गोष्टी घेऊन श्रीकृष्णांना अभिषेक घातलेला आहे। पंचामृत अभिषेक झाल्यानंतर श्रीकृष्णांची मूर्ती स्वच्छ पुसून घेतलेली आहे। मूर्तीला अत्तर लावलेला आहे, कुंकू लावलेला आहे आणि कलशावरती अक्षदा ठेवून त्याच्यावरती श्रीकृष्णांची मूर्ती स्थापन केली आहे। त्याला फुलं वाहिलेली आहेत
आणि खरं सांगते, देवाचं कुठलंही कार्य करत असताना तुम्हाला जी काही प्रसन्नता मिळते, जी काही त्यातून एक ऊर्जा मिळते, त्यांनी इतकं छान वाटतं ना, त्यामुळं मला देवाची पूजा करायला किंवा देवाचं कुठलंही कार्य करायला इतकं आवडतं. मग मी इथं श्रीकृष्णाच्या मूर्तीला मोत्याची माळ घातलेली आहे, वस्त्रमाळ अर्पण केलेलं आहे. त्यानंतर जो काही नैवेद्य होता तो दाखवलेला आहे आणि अशा पद्धतीने छान अशी श्रीकृष्ण जन्म सोहळा माझा पार पडलेला आहे. सगळ्यात शेवटी कापूर आरती केलेली. कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ? अमेरिकेमध्ये कशा पद्धतीने मी पुरणाचे दिवे केले, औक्षण केलं, श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा साजरा केला. कसं वाटलं तुम्हाला हे सगळं बघून? मला नक्की कमेंटमध्ये कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, तुम्ही नुसतेच व्हिडिओ बघताय, सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.